काल ना छान फ्रेश मेथी आणलेली होती मार्केटमधून, तर ती छान मी निसून धुवून चिरून घेतली. आज आपण मेथीचे धपाटे किंवा थालीपीठं बनवत आहोत. त्यासाठी मी ना त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणी, ओलं नारळ होतं माझ्याकडे, त्याची चटणी बनवली आहे. तर ना श्रावीला दही नाही आवडत, त्यामुळे मी ही चटणी नेहमी बनवते. आणि ही चटणी इडलीसोबत, डोशासोबत तर चालतेच, पण तुम्ही पराठे, धपाटे, पुरी कशासोबतही खाऊ शकता. एकदम टेस्टी लागते. तर ना आपण धपाट्यासाठी सर्वात आधी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. माझ्याकडे थालीपीठाची भाजणी होती उरलेली, ती थोडी टाकली आहे. आपण बारीक चिरलेली मेथी, लसण टाकलेलं आहे, अद्रक नाही घातली मी याच्यात. लाल तिखट, हळद, जिरे टाकलेले, त्यानंतर थोडेसे तीळ टाकलेले आणि अशी कणिक घट्टसर भिजून घेतली आहे. आणि एक 1 बाय 1 असे गोल गोल रोल करून आपण ते थापून घेऊया थालीपीठं आणि छान ती तव्यावर भाजून घेऊया. छोटीच बनवते मी, कारण की मुलांना लहानच लागतात आणि त्याचे छान तुकडे करून देत असते, म्हणजे त्यांना खायला सोपं जाईल, डब्बा संपवायला लवकर. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच व्हिडिओजसाठी, व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी व्हिडिओ कधी टाकला आहे, कोणतं टाकलं आहे. आणि थँक्स फॉर वॉचिंग. पाहत राहा श्रावीज किचन अँड व्लॉग्स.